निरामय ॲस्ट्रोच्या FB पेजवरती मी शीतल ठाकूर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 2025 हे जे वर्ष आहे हे वर्ष अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे ह्यासाठी, कारण की 4 महत्त्वाचे ग्रह शनी, राहू, केतू आणि गुरु हे चारही ग्रह जे आहेत हे राशी बदल करतात या वर्षामध्ये. आणि हे जे 4 ग्रह ज्यावेळेला राशी बदल करतात त्यावेळेला त्याचा खूप मोठा परिणाम आहे हा माणसांच्या आयुष्यावरती दिसून येतो. याचं कारण हे आहे कारण हे चारही ग्रह ज्यावेळेला राशी बदल करतात त्यावेळेला ते एका राशीमध्ये खूप काळपर्यंत राहतात. शनी जवळजवळ 2.5 वर्ष, गुरु जवळजवळ वर्षभर, तर राहू आणि केतू हे जवळजवळ 1.5 वर्ष एका राशीमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे या ग्रहांचं जे गोचर आहे किंवा या ग्रहांचा जो राशी बदल आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता येत्या 29 मार्चला रात्री 11 वाजता शनीचा जो राशी बदल आहे हा कुंभेतून मीनेमध्ये होते. तर त्याच्यामुळे काय एक नेहमी लक्षात ठेवायचं की शनी ज्या राशीमध्ये असतो त्या राशीच्या अगोदरची राशी आणि त्या राशीच्या नंतरची राशी, तर अशा एकंदर 3 राशींना शनीची 7.5 आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे 29 मार्चला ज्यावेळेला हा राशी बदल होईल त्यावेळेला काय होईल की मकर राशी जी आहे त्या राशीची 7.5 संपेल आणि मेष राशीची 7.5 जी आहे ही सुरू होईल. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना पुढची 2.5 वर्ष ही 7.5 असणार आहे. पण हा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ जो आहे हा 7.5 संदर्भामध्ये नाही आहे, कारण 7.5 संदर्भामध्ये जर का मी व्हिडिओ बनवायला गेले तर तो खूप मोठा लेंदी व्हिडिओ होईल. तो मोठा विषय आहे थोडासा. आता होतंय काय की ज्यावेळेला हा राशी बदल होतोय शनीचा मीन राशीमध्ये, तर या मीन राशीमध्ये ऑलरेडी तिथे 5 ग्रह आहेत. त्याच्यामुळे ही जी युती होते, षटग्रहांची जी युती होते, तर ही षटग्रहांची युती जी आहे ही फार परिणामकारक आहे, कारण एकाच राशीमध्ये 6 ग्रह आता एकत्र आहेत. 14 एप्रिलपर्यंत तिथे 6 ग्रह असणार आहेत. 14 एप्रिल नंतर सूर्याचा राशी बदल होते, त्याच्यामुळे त्याच्यानंतर तिथे 5 ग्रह राहतील. आणि पण आपण आता हा जो विचार करतोय, म्हणजे हा जो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मी स्पेशली शनी आणि राहू या ग्रहांबद्दल मी जास्त बोलणार आहे, कारण की 18 मेला नंतर पुन्हा राहूचं ट्रान्झिट होते. राहू जो ग्रह आहे हा राहू वक्री ग्रह आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे वक्री ग्रह म्हणजे काय की तो नेहमी पाठच्या राशीमध्ये जातो. म्हणजे जसं शनी जो आहे हा कुंभेतून मीनेत गेला, पण ज्यावेळेला राहूचा ज्यावेळेला ट्रान्झिट होईल त्यावेळेला राहू आता सध्या मीन राशीमध्ये आहे. तो मीनेतून मेषेमध्ये न जाता तो मीनेतून कुंभेत जाणार आहे, तो उलटा जाणार आहे. आता हा जो राशी बदल आहे हा 18 मेला राहूचा राशी बदल होणार आहे. पण तोपर्यंत काय होतंय म्हणजे 29 मार्च ते 18 मे हा जो काय आहे या काळामध्ये शनी आणि राहू हे एकत्र असणार आहेत मीन राशीमध्ये. जवळजवळ 1-1.5 महिन्याचा हा काळ आहे की ज्या काळामध्ये शनी राहू एकत्र आहेत. शनी राहूची जी युती आहे ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशुभ मानली गेलेली आहे. काही पुस्तकांमध्ये ह्याला पिशाच योग असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो काळ आहे हा काळ काही ठराविक राशींसाठी थोडासा अशुभ फलदायक असणार आहे. आता ठराविक राशींसाठी मी का म्हणते तर ज्योतिषशास्त्राची एक संकल्पना अशी सुद्धा आहे की ज्यावेळेला आपण ग्रहांचं गोचर पाहतो, म्हणजे ग्रहांचं गोचर म्हणजे काय की तुमचा जो जन्मस्थ चंद्र असतो किंवा तुमचा चंद्र ज्या राशीमध्ये असतो त्या राशीपासून कुठल्या नंबरच्या राशीमध्ये हे गोचर आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं असतं. आणि त्या चंद्रस्थ जी राशी आहे त्या राशीपासून जर का 3, 6, 10, 11 या क्रमांकाच्या राशीमध्ये जर का पापग्रहांचं गोचर होत असेल तर ते गोचर तुम्हाला फार अशुभ फलदायक ठरत नाही, असा एक ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. आणि त्याच्यामुळे या नियमाच्या आधारे जर का आपण पाहिलं तर मग साधारण वृषभ, मिथुन, तुळ आणि मकर या राशींसाठी हे फारसं अशुभ फलदायक हे होणार नाही आहे. पण बाकीच्या ज्या 8 राशी आहेत त्या 8 राशींसाठी थोडंफार फरकाने तिथे अशुभ फलितं जे आहेत ती तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला मी शनी आणि राहूची जी युती आहे त्या युतीच्या संदर्भातले जे परिणाम आहेत ते परिणाम काय असू शकतात तर त्याचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ आहे. तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. आता मेष राशीच्या बाबतीमध्ये काय होते की 12व्या स्थानामध्ये ही युती होते. तुमच्या जन्मस्थ चंद्रापासून 12व्या स्थानात ही युती होते. 12वं स्थान जे आहे त्याला आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये व्ययस्थान असं म्हणतो. हानीचं हे स्थान आहे. कुठेतरी ही धनहानी करणारं सुद्धा हे स्थान आहे. परंतु इथे ही जी हानी होते मेष राशीच्या लोकांसाठी ती कुठे होते तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. तुमच्या नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मोठं स्थित्यंतर घडणं किंवा अनपेक्षितपणे काही बदल तिथे घडू शकतात. किंवा नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कुठलं तरी पॉलिटिक्स तुमच्या बाबतीमध्ये घडून नाही त्या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवलं जाणं आणि त्याच्यामुळे तुमची कुठेतरी अपकीर्ती होणे, कुठेतरी बदनामी होणं. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या मेष राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये घडू शकतात. डोळ्यांचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. डोळ्यांच्या बाबतीच्या काही सर्जरीज वगैरे असतील तर अशा सर्जरीज सुद्धा इथे अनुभवायला येऊ शकतात. त्याच्यामुळे मेष राशीच्या लोकांनी काळजी घ्यायची या काळामध्ये. वृषभ राशी जी आहे मी जसं म्हटलं की वृषभ आणि मिथुनसाठी फार अशुभ फलदायक नाही आहे. वृषभ राशीसाठी काय होते की त्यांच्या लाभाच्या स्थानामध्ये ही युती होते. लाभाच्या स्थानामध्ये युती होत असल्याने काय होते की त्यांचं कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या प्रगतीचा जो आलेख आहे तो जास्त उंचावणार आहे.
जर का काही प्रमोशन्स वगैरे ड्यू असतील तर तुमचे प्रमोशन्स होतील, तुम्हाला फायदा होईल, नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा फायदा होईल. जर का तुम्ही एखादी गुंतवणूक करत असाल तर ती गुंतवणूक तुम्ही नक्कीच करा, त्या गुंतवणुकीमध्ये पुढे जाऊन तुम्हाला फायदा होईल. स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होईल. जर का तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये जर का तुमचा जो बॉस आहे तो जर का एखादी स्त्री असेल किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस करते आणि त्याचा जो ओनर आहे ती जर का एखादी स्त्री असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मिथुनेसाठी ही जी युती आहे ही तुमच्या जन्मस्थ चंद्रापासून 10व्या स्थानामध्ये ही युती होते. तर 10वं जे स्थान आहे त्या 10व्या स्थानामध्ये म्हणजे तुमच्या कर्मस्थानामध्ये ही युती होते. बऱ्याच दिवसापासून तुम्ही जी गोष्ट हातामध्ये घेतली होती, जे कार्य तुम्ही हातामध्ये घेतलं होतं ते कार्य तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल. तुम्ही जर का नवीन नोकरी शोधत असाल तर मग त्या नवीन नोकरी तुम्हाला मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे. अधिकार योग तुम्हाला प्राप्त होतील, तुमचे प्रमोशन्स होतील. त्याच्यामुळे एकंदरीत ही जे म्हणजे मिथुन राशीसाठी सुद्धा ही जी युती आहे ही युती चांगली फल देणारी आहे. कर्क राशी जी आहे त्या कर्क राशीसाठी काय होते की तुमच्या जन्मस्थ चंद्रापासून 9व्या स्थानामध्ये ही युती होते. तर 9वं स्थान जे आहे, 9वं स्थान तुमच्या पित्याचं स्थान आहे, 9वं स्थान हे प्रवासाचं स्थान आहे, 9वं स्थान हे गुरुचं स्थान आहे. वडिलांच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. जे पितृतुल्य लोक आहेत, जे गुरुतुल्य लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी निगेटिव्ह फलितं घडण्याची ते शक्यता आहे. मात्र कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट काय होते की जे लोक रिसर्च या क्षेत्रामध्ये आहेत किंवा जे लोक ॲस्ट्रॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आहे, हिलिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रातल्या लोकांना मात्र या काळामध्ये फार चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात आणि तिथे तुमची प्रगती आहे ती होऊ शकते कर्क राशीच्या लोकांची. त्याच्यानंतर जी रास येते ती म्हणजे सिंह रास. आता सिंह राशीसाठी काय होते की ही जी युती आहे ही युती तुमच्या जन्मस्थ चंद्रापासून 8व्या स्थानामध्ये होते. तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे 8वं स्थान जे आहे, 8व्या स्थानाला आम्ही मोस्ट इनऑस्पिशियस हाऊस असं म्हणतो, अशुभ असं स्थान आहे कुठलं घेतलं. आणि जन्मस्थ चंद्रापासून 8म स्थानातली ही जी युती आहे ही युती थोडीशी अशुभ फलदायक ठरण्याची तुमच्यासाठी शक्यता आहे. जर का काही शारीरिक दुखणी असतील, जर का जुनी दुखणी असतील तर ती जुनी दुखणी डोकं वर काढतील, त्याचं रूपांतर पुढे जाऊन सर्जरीमध्ये वगैरे होणं अशा घटनासुद्धा घडू शकतात. कुठेतरी थोडासा मानसिक ताणतणाव असू शकतो आणि याचबरोबर ही जी शारीरिक दुखणीचा जो भाग आहे तर हा तुमच्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनुभवाला येऊ शकतो. म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेतरी शारीरिक व्यथा वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या सिंह राशीच्या लोकांसाठी असू शकतात आणि त्याच्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी हा जो टाईम पिरियड आहे हा टाईम पिरियडमध्ये नक्कीच प्रिकॉशन्स घ्यायचे. कन्या राशीच्या लोकांसाठी ही जी युती होते ही 7व्या स्थानामध्ये होते. 7वं स्थान जे आहे हे विवाहाचं स्थान आहे. 7वं स्थान हे जसं वैवाहिक जोडीदाराचं जसं स्थान आहे तसंच ते व्यावसायिक जोडीदाराचं सुद्धा स्थान आहे. त्याच्यामुळे जर का तुम्ही जर का भागीदारीमध्ये बिझनेस वगैरे करत असाल तर मग त्या ठिकाणी कुठेतरी अप्रिय घटना होणं, वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेतरी कलह वगैरे गोष्टी घरामध्ये होणं, तर अशा गोष्टी जे आहेत त्या गोष्टी घडू शकतात. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर का इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती इन्व्हेस्टमेंट थोडीशी विचार करून करा, कारण या काळामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कुठेतरी अपयश मिळणं, त्याच्यामुळे कुठेतरी धनहानी होणं या गोष्टी आहेत या कन्या राशीच्या लोकांसाठी होऊ शकतात. त्याच्यानंतरची जी राशी आहे ती राशी म्हणजे तुळी राशी. आता तुळी राशीसाठी काय होते की षष्ठामध्ये होते. ही जी युती आहे ती तुमच्या जन्मस्थ चंद्राच्या षष्ठामध्ये होते. तुळी राशीच्या लोकांसाठी मी म्हटलं की फारशी अशुभ फलदायक नाही आहे. नोकर वर्गापासून तुम्हाला त्रास व्हायची शक्यता आहे. तुमच्या हाताखालची जी माणसं आहेत त्या माणसांमुळे तुम्हाला काहीतरी त्रास व्हायची शक्यता आहे. पण अदरवाईज शत्रूंवरती तुम्ही विजय मिळवाल. हितशत्रू वगैरे जर का काही कारवाया करत असेल तर ते तुमचं काही बिघडवू शकणार नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जर का तुम्ही पार्टिसिपेट कुठल्या करत असाल तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल. आईच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्यायची आणि आजोच्या ठिकाणी म्हणजे तुमचं जे मामा मावशी ही जी रिलेशन्स आहेत या रिलेशन्समध्ये काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरची जी राशी आहे ही जी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या बाबतीमध्ये काय होते की 5म स्थानामध्ये ही युती होते आहे. तर पंचम स्थान जे आहे हे संततीचं स्थान आहे. त्याच्यामुळे संततीच्या संदर्भामध्ये कुठेतरी थोडंसं निगेटिव्ह फलित या काळामध्ये घडू शकतं. त्याचबरोबर धनहानी, पुन्हा एकदा मी म्हणते की शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करत आहेत तर ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना थोडासा विचार करून इन्व्हेस्ट करा, कारण तिथे सुद्धा तुम्हाला कुठेतरी अपयश मिळाल्यामुळे तिथे त्या त्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर हे जे स्थान आहे, जे 5वं स्थान आहे हे विद्यास्थान त्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाचं सुद्धा या काळामध्ये कुठेतरी अभ्यासापासून कुठेतरी लक्ष विचलित होणं, तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी घडू शकतात. त्यानंतरची जी राशी आहे ती राशी म्हणजे धनुराशी. तर धनुराशीच्या बाबतीमध्ये काय होते की तुमच्या जन्मस्थ चंद्राच्या चतुर्थामध्ये हे जे भ्रमण आहे हे भ्रमण होते. तर चतुर्थ स्थान जे आहे मातृस्थान आहे, ते मानसिक सुखाचं स्थान आहे, ते वाहनाचं स्थान आहे. प्रवासाचे योग येतील, मात्र त्या प्रवासामध्ये तुम्ही थोडीशी काळजी घ्या. प्रवास करताना थोडीशी काळजी बाळगा. आईच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या.
कौटुंबिक कलहामुळे कुठेतरी मनःशांती तुमची विस्कळीत होणं, अशा प्रकारच्या घटना, मानसिक ताणतणाव राहणं, मानसिक क्लेश राहणं या काळामध्ये, या प्रकारच्या घटना घडू शकतात. त्याचबरोबर स्पेशली 29 मार्च ते 18 मे या काळामध्ये जर का तुम्ही काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जर का तुम्ही साईन करणार असाल तर ते डॉक्युमेंट्स खूप बघून पारखून मग तुम्ही साईन करा, कारण त्या बाबतीमध्ये तुमची फसवणूक व्हायची शक्यता तिथे असू शकते. वृश्चिक आणि आता त्याच्यानंतर आपण वळूया मकर राशीकडे. मकर राशीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी असं म्हटलं की फारसं अशुभ फलदायक हे ट्रान्झिट नाही आहे मकर राशीच्या लोकांना सुद्धा. तर मकर राशीच्या लोकांसाठी काय होते की त्यांच्या जन्मस्थ चंद्राच्या तृतीयामध्ये हे शनी राहूचं ट्रान्झिट होते. तर तुमच्या अंगचे जे गुण आहेत त्या गुणांचा विकास करणारा हा काळ आहे, कार्यसिद्धी करणारा काळ आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या काही योजना हातामध्ये घेतल्या होतात तर त्या योजना तुमच्या तडीपार होतील, पण फक्त भाऊ बंधकीचा मात्र त्रास तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये फक्त थोडासा तुम्हाला काळजी घ्यायला लागेल. राशीच्या लोकांसाठी ही जी युती होते ही युती होते दुसऱ्या स्थानामध्ये, ज्याला आपण कुटुंबस्थान म्हणतो किंवा ज्याला आपण धनस्थान म्हणतो. तर त्याच्यामुळे इथे धनहानी होणं किंवा अचानकपणे, म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट केलेलं नाही आहे परंतु एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे ती तुमच्यावरती आली आणि त्याच्यामुळे मग तुमचे खर्च जास्त वाढते. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ते घडू शकतात. डोळ्यांचे विकार तुम्हाला होऊ शकतात. डोळ्यांची खास काळजी घ्यायची. शारीरिक दुखणी जी आहे ती शारीरिक दुखणीसुद्धा डोकं वर काढू शकतात. त्याच्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा काळजी घ्यायची. हा जो टाईम पिरियड आहे पुढे, म्हणजे 29 मार्चपासून पुढचा 2.5 वर्ष हा तुमचा 7.5चा शेवटचा टप्पा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मीन रास. आता मीन राशीमध्ये काय होते की पहिल्या स्थानामध्ये तुमच्या लग्नस्थानामध्ये ही युती होते. तर जे ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे ज्याला मी लग्नस्थान म्हणतो किंवा ज्याला मी ॲसेंडंट हाऊस म्हणतो, ते ॲसेंडंट हाऊस म्हणजे काय की तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, तुमचं शरीर, ते स्थान तुम्हाला दाखवत असतं. त्याच्यामुळे अर्थातच शारीरिक दुखणी जी आहे ती शारीरिक दुखणी तिथे डोकं वर काढू शकतात. स्पेशली ज्या लोकांना वात विकार आहेत, संधिवात, आमवात वगैरे अशा प्रकारचे ज्या लोकांना विकार आहेत तर त्या लोकांनी जास्त प्रिकॉशन्स घ्यायची गरज आहे. काही गोष्टी, काही योजना तुमच्या डोक्यामध्ये असतील, काही प्लॅन्स असतील, त्याच्यामध्ये अननेसेसरी कुठेतरी लेट होणं, विलंब होणं किंवा कुठेतरी त्या ज्या योजना असतात त्या योजनेमध्ये कुठेतरी भ्रम निर्माण होणं, गोंधळ निर्माण होणं, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे तुम्हाला मनस्ताप व्हायची शक्यता मीन राशीच्या लोकांना आहे. त्याच्यामुळे मीन राशीच्या लोकांनी सुद्धा थोडंसं या काळामध्ये लक्ष ठेवायचे. आता ही जी काय सगळी मी फलितं सांगितली किंवा हे जे काय मी मेषपासून मीनेपर्यंत जे काही विश्लेषण केलं शनी राहू युतीचं आणि त्याच्यातल्या ज्या काय अशुभ अशा गोष्टींबाबत जे मी विश्लेषण आता केलं, तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये या गोष्टी अशाच घडतील असं नाही आहे. कारण का तुमची इंडिव्हिज्युअलची पत्रिका असते ती पत्रिकासुद्धा खूप महत्त्वाची असते. आता तुमच्या इंडिव्हिज्युअल पत्रिकेमध्ये जर का शनी राहूची स्थिती जर का चांगली असेल, शनी राहू जर का राजयोगामध्ये असतील, जर का ते शुभ ग्रहांशी त्यांचे चांगले योग होत असतील, तर मग अशा वेळेला मग ही जी फलितं आहे ती फलितं फार तेवढा वाईट परिणाम आहे ते तुमच्या बाबतीमध्ये करणार नाही. त्याच्यामुळे हे असंच्या असंच होईल अशा प्रकारे त्याची भीती बाळगायची कारण नाही आहे. तुमची इंडिव्हिज्युअल पत्रिका जी आहे ती इंडिव्हिज्युअल पत्रिकासुद्धा खूप मॅटर करते. अर्थात एक गोष्ट मात्र आहे की ज्या लोकांच्या बाबतीमध्ये शनी आणि राहूच्या दशा अंतर्दशा चालू आहेत किंवा ओरिजिनल तुमच्या जन्मकुंडलीमध्ये मीन राशीमध्येच जर का शनी आणि राहू असतील तर मग अशा लोकांच्या बाबतीमध्ये मात्र ही अशुभ फलितं जी आहे ती थोडीशी जास्त प्रमाणामध्ये घडू शकते. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आता ज्या लोकांना मी 7.5 आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजेच कुंभ, मीन आणि मेष, तर या तिन्ही राशीच्या लोकांनी हनुमानाची उपासना करायची. जितकी जास्तीत जास्त तुम्हाला हनुमानाची उपासना करता येईल, मंगळवार आणि शनिवारी तुम्ही हनुमानाच्या देवळामध्ये जा. तुम्हाला हनुमान चालिसा जर का रोज बोलता आली, हनुमान चालिसाचा पाठ करा, सुंदरकांडाचं पठण करा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला 7.5मध्ये घडणाऱ्या ज्या काही अशुभ घटना आहेत किंवा 7.5ची जी तीव्रता आहे ती तीव्रता कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू दशा अंतर्दशेमध्ये आहे आणि तुम्हाला असं वाटतं की या काळामध्ये मला थोडीशी कुठेतरी अशुभ फलितं मला दिसते, तर मग तिथे तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही राहूचा जो मंत्र आहे ओम राहावे नमः, तर या मंत्राचा तुम्ही जप करायचे. रोज 108 वेळा याचं उच्चारण, या मंत्राचं उच्चारण तुम्ही करायचे. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक उपाय म्हणजे एक नारळ घेऊन तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून द्यायचे. आता ज्यावेळेला मी वाहतं पाणी असं म्हणते त्यावेळेला ते नदीचं पाणी हे लक्षात ठेवा. नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते प्रवाहित करायचे तो नारळ, समुद्राच्या पाण्यामध्ये नाही, कारण समुद्राचं पाणी जे आहे ते पाणी पुन्हा मग किनाऱ्यावरती फेकलं जातं, त्याच्यामुळे त्याला आपण वाहतं पाणी असं म्हणू शकत नाही. तर ही एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे.
तुमचं जे काय तुम्हाला जर का कुंडलीच्या संदर्भामध्ये जर का काही मार्गदर्शन जर का हवं असेल तर खाली माझा नंबर पिन पोस्ट केलेला आहे 9657391133. या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. न्यूमरॉलॉजी, वास्तू, तुमची जन्मकुंडली आणि टॅरो कार्ड्स या संदर्भामध्ये चांगलं ऑथेंटिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल याची मी माझ्याकडून तुम्हाला मी ग्वाही देते. आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या विषयावरती ऐकायला आवडेल, ॲस्ट्रॉलॉजीमधल्या कुठल्या विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल तर ते सुद्धा तुम्ही मला जर का कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तर मग मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करेन. मध्यंतरीच्या काळामध्ये मी खूप जास्त ॲक्टिव्ह नव्हते या FB पेजवरती, कारण की मी शास्त्री परीक्षा देत होते, त्याच्यामुळे माझी त्या परीक्षेची तयारी चालू होती. परंतु आता बऱ्यापैकी ज्योतिषशास्त्रातली जी महत्त्वाची माहिती आहे आणि जी उपयुक्त माहिती आहे ती ज्योतिषप्रेमींपर्यंत पोहोचवायचा मी या FB पेजमधून नक्कीच प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.